आता मला हेही माहिती आहे की पुढचं पाऊल तुझं की तू मला आता गायलाही सांगशील. मी आता तेच करणार होते. नाही वाटलंच मला, ते मला माहितच होतं. ते हुशार आहेस तू, अतिशय हुशार आणि डॅम्बिस. जयाचं हा बोल ग जया. मामी अगं इकडे भलतच काहीतरी घडते. काय झालं जया, एवढं घाबरलं कायस तू? काय झालंय सांग मला. अगं ती आर्या घरात आली आहे. काय? माझी सोनुली गती, माझी गुंडुली, माझ्या पोटचा गोळा. माझी तक्रार करते आणि मला विलन ठरवतेस. काय सांगायचं कोणाला तुला? तू नो, मी सांगते ना. मी सांगते. हॅलो वहिनी, अगं कशी आहेस? तुला माहितीये आपल्या घरी कोण राहायला आलंय? आर्या आली. आर्या, आपली आर्या. म्हणजे तुम्हाला कळतं तुम्ही काय करताय? मी काय करते? अगं आता हे माझं पण घर आहे ना, मग हक्काने एखादीला बोलवलं माझी पाहुणी म्हणून तर काय हरकत आहे? आणि हे बघा, आता तुम्हाला यायचं तर या इथे, नाहीतर नका येऊ. आर्या आता इथेच राहणार माझी पाहुणी म्हणून. हो म्हणजे आणि हे बघ, इथे आल्यावर तुला जर माझ्याशी भांडायची हौस आली असेल ना, तर बिनधास भांड. तुला माहितीये मला भांडायला किती आवडतं. किती ग, किती मजा येईल. नाव चॉईस इज युअर्स. बाय. वंस आई, जयाचा फोन होता. अंबिका वंस बोलत होत्या फोनवर. काय म्हणतोय जया? अहो त्यांनी आर्याला घरी राहायला बोलवलंय स्वतःची पाहुणी म्हणून. मला असं वाटतं की आपल्याला लगेच घरी जायला हवं. मुक्ता, तुला नक्की माहिती आम्ही इथे का आलोय? आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की तू आमच्या बरोबर घरी आपल्या परत यावंस. वैजयंती थांब, तिला काही सांगायला जाऊ नकोस. वैजयंती, आपण इथे आलो भक्तीच्या लग्नापासून. का आलो? मुक्ताला काही झालं तरी घरी घेऊन जाण्यासाठी. इतके दिवस इथे राहिलो, विनवण्या केल्या, परोपरीनं सांगून बघितलं तिला. एवढंच काय, केवळ तिच्या सांगण्यावरून इतकी वर्ष आतमध्ये दडवून ठेवलेलं माझं सगळं दुःख मी बाहेर काढलं. आजपर्यंत मी कुणालाही सांगितलं नव्हतं. ते सगळं मी तुम्हाला सर्वांना सांगितलं केवळ हिच्यामुळं. इतकं सगळं करूनही जर तिला आपली एक इच्छा पूर्ण करायची नसेल तर हरकत नाही. आपण तिला घरी येण्याची जबरदस्ती नाही करायची. आणि अंबिकाचं म्हणशील तर अंबिका कशी आहे तुला माहिती आहे. आर्याला काय आणि कुणाला तिने घरी आणून ठेवलं आणि त्या घराचा सत्यानाश केला. हरकत नाही, होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे. पण मुक्ताला आपण घरी येण्याची जबरदस्ती यापुढे करायची नाही. तुम्ही असं घराची काळजी नसल्यासारखं का बोलताय? तुम्हाला माहित आहे मी रेणुका त्यांच्या घरच्यांना शब्द नसता दिला तर मी नक्कीच आले असते. तुमच्या सगळ्यांपासून लांब राहून मी फार सुखात आहे असं वाटतंय का तुम्हाला? असं नाहीये दादा. हे सगळं माझ्यासाठी पण लय अवघड आहे. तसं तुमच्यासाठी इतके वर्षांनी गाणं सोपं नाहीये ना, तसंच मला घरी येणं पण शक्य नाही. त्यात रेणुका ताई तिकडे जशा वागतात ना, उद्या जर त्यांच्या सासरच्यांनी त्यांना घरी जा म्हणून सांगितलं तर ते खुशाल घरी जातील. त्यांना काहीच वाटणार नाही. खरंच लय नाजूक परिस्थिती आहे. त्यांचं सासर नाही तुटायला पाहिजे. दादा, आपण एक टीम होत ना. नगरकर घराला एकत्र ठेवण्यासाठी आपल्याला आपापल्या जागेवरून लढावं लागल.
माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर विश्वास नाही ना ठेवला तर मी खरंच लय मोठ्या धर्म संकटात अडकून जाईन. काहीतरी बोला ना. हो, आर्याताई, अंबिका आत्या आता शांत नाही बसणार. खरंच सांगते, आपल्या घराला तुमची गरज आहे. तुम्ही जा. आणि नगरकर कुटुंबाला तुझी सुद्धा गरज आहे. आणि ज्या धर्मसंकटामध्ये तू सापडलीस, तुला काय वाटतं त्याचा आमच्यावर कोणावर काहीच परिणाम होत नाही? आम्हाला काही ताण येत नाही? आम्हालाही त्रास होतो ना. तू आमच्या बरोबर येणार नाहीस या गोष्टीचा आम्हालाही त्रास होतो. प्रत्येक वेळेला तू सांगत जायचं आणि आम्ही ऐकायचं का? तू म्हणाली शांतपणे जा तिकडे, की आम्ही निघायचं का लगेच? हा, काय सांग ना. एवढं सोपं आहे का आमच्यासाठी ते? पण घराला तू आता एक एकत्र शब्द बोलू ठेवा. नकोस. तू असं काहीतरी बोलतेस ना की दुसरा काही पर्यायच ठेवत नाही. सगळंच पटायला लागतं आम्हाला. आणि तुझ्या हाताला धरून खेचत घेऊन पण जाऊ शकत नाही जबरदस्तीने. आणि आम्ही काय सांगायचं म्हणजे ते तर मला ना सांगून सांगून विनंत्या करून करून आता तोंड दुखायला लागलंय माझं. तू काही बोलूच नकोस. आम्हाला काही पटवून देण्याचा प्रयत्नच करू नकोस. ते जास्त चांगलं. आई, हे काय चाललंय? आत्या आर्याला घरात का घेऊन आलीये? ही तुझी आत्या आहे ना, ही उलट्या डोक्याची बाई आहे. ही कधी काय करेल ना काहीच सांगता येत नाही. मला वाटलं होतं रावदादा नसताना तू हा सगळा बिझनेस सांभाळलास तर रावदादा तुझं कौतुक करतील, त्यांना आनंद होईल आणि तुझ्यावरती काहीतरी एक महत्वाची जबाबदारी देतील. पण झालं उलटच. तर ही आली ना, आता हिच्याकडेच सगळ्यांचं लक्ष जाणार. तू केलेल्या कामांवर कुणाचंच लक्ष जाणार नाही. आई, ते कौतुक सोड. मी त्याचा विचार करत नाहीये आता. तू मला एक सिरियसली सांग, दादा घरात नसताना आत्या त्या आर्याला घरात घेऊन आलेत, हे जर कळल्यानंतर दादा चिडणार नाहीत? अरे युवराज, बेडायस का? अरे या दादांनी सगळ्यांसमोर तुझी कानाखाली वाजवली होती, विसरलास? आणि तुला त्यांना काय वाटेल याची काळजी वाटतेस? त्यांची सहानुभूती वाटते? हे बदललेले दादा आता आपले राहिलेले नाही आहेत. त्यांचे विचार सुद्धा बदललेत आणि त्यांची मतं सुद्धा बदलली आहेत. एक मिनिट आई, तू आत्ता म्हणालीस की अंबिका आत्या चुकीचं करते, परत म्हणतेस की दादांना सहानुभूती देण्याची गरज नाहीये. तू मला कन्फ्यूज नको करू. तू मला सांग, तू नेमकं कोणाच्या बाजूनेस? कुणाच्याच नाही. आपण फक्त आपलं स्वतःच बघायचं. ती अंबिका कुठच्या टोकाला जाते ना, त्या टोकाला जायची आपल्याला काही गरजच नाहीये. ती प्रॉपर्टी करते, पण ही प्रॉपर्टी तर आपलीच तर आहे. अरे ही मालमत्ता, हा बिझनेस, हा वाडा, ह्या सगळ्या पतसंस्था कुणाच्या आहेत? आपल्याच तर आहेत. फक्त रावदादांची मर्जी सांभाळायची, त्यांच्यावर चांगलं इम्प्रेशन ठेवायचं. त्या अंबिकेच्या डोक्याला डोकं लावून चालायची आपल्याला गरज नाहीये. जया, काय ग, काय झालं? काही नाही. माझ्याशी खोटं नको बोलूस हा. काहीतरी घडलंय आणि मला कळल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. अगं गायत्री, मी माझ्या मम्माचं काय करू ग? मम्मा आता मला काय म्हणाली माहितीये? ती म्हणाली की तू दादा मामांना साथ दिलीस तर तू पण माझी दुश्मन असशील. जया, जया गप्प बस. जया रडू नकोस. जया शांत हो. हे बघ, आत्या खरंच खूप चुकतीये, पण ही पण एक फेज आहे आणि हे दिवस निघून जातील ना. अगं पण तिने आता आर्याला घरात आणून ठेवलंय. हे दादा मामांना कळल्यावर त्यांना किती त्रास झाला असेल. अगं पण तेच यावर मार्ग काढू शकतील. दादा, मुक्ता वहिनी, मोठी आई हे सगळे जण आले ना की तिला हकलून देतील घरातून. पण मुक्ता वहिनी येईल ना, ते एक टेन्शनच आहे. त्यात दादा म्हणलेत की मुक्ता वहिनी नाही आली तर ते पण तिकडेच थांबतील.
मी मुद्दामच तुम्हा दोघांना इकडे घेऊन आलो, कारण काय आहे तिकडे मला मोठ्या माणसांसमोर सगळ्याच गोष्टी अशा मोकळेपणाने बोलता येत नाही. हो, पण नक्की काय सांगायचं तुला? मला सांगा, तुमचं आता जे काही चाललंय ते कधी आणि कसं थांबणार आहे? म्हणजे मुक्ताताईला तिचा शब्द पाळायचा आहे म्हणून ती नगरकरांचा वाडा सोडून इकडे येऊन राहिली, आणि दादांना तिच्याशिवाय चैन पडत नाही म्हणून ते पण आता इकडेच राहत आहेत, आणि भाऊ काकांना मुक्ताताई बरोबर स्पर्धेच्या तयारीसाठी रियाज करायचा आहे, म्हणजे त्यांना इकडेच राहावं लागणार. म्हणजे घरातले 3 मुख्य पुरुष आणि 1 लढवई स्त्री इकडे राहत आहेत. मग तिकडं नगरकर वाड्यावर आलेलं संकट वाचवणार कोण? मोठी आई आणि आजी, 1 आबला आणि 1 म्हातारी. त्या भांडकुदळ अंबिका आत्यांसमोर आणि त्या नालायक आर्यासमोर कसा काय निभाव लागणार या दोघांचा? घराचं हे असं वाटोळ होत असत तर आपण काय वाटोळ होऊन द्यायचं का? नुसतं बघत राहायचं का? असं नाही, आपल्याला काहीतरी करावं लागेल. मला कळतंय तुम्ही नकळत मला माझा शब्द मोडून नगरकर घरी परत यायला सांगताय. अहो, जे स्वभावातच नाहीये ते करायला सांगताय तुम्ही मला. शब्द मोडणं, वचन मोडणं हे सगळं लय सोपं असतं. शब्द मोडायचा, सगळं इसरून घरी परत यायचं. तुम्ही अंबिका आत्याचं टेन्शन नका घेऊ. मला विश्वास आहे, जसं दादा बदलले ना तसं एक दिवस त्या पण बदलतील. फक्त थोडा वेळ लागेल. झाडांना फळ यायला वेळ लागतो ना, म्हणूनच तर त्यात एवढा गोडवा असतो. तसंच आहे हे. आता दादांचंच उदाहरण बघा. फक्त बदलले नाहीयेत, त्यांच्या वागण्यातला गोडवा पहा. हो, बदल हा निसर्गाचा नियम आहे. फक्त बदल होईपर्यंत आपल्याला थोडी कळ काढावी लागते, थोडा त्रास सहन करावा लागतो. मला खात्री आहे अंबिका त्या लई काही मोठं करायला आर्याताईला त्या घरात नाही घेऊन गेल्या. त्यांना फक्त त्या घरातली शांतता भंग करायची. मला माहित आहे ही लोक जर त्या घरी गेली ना तर परिस्थिती नक्की बदलू शकते. आणि राहिला प्रश्न माझ्या सरावाचा, तर भाऊ काका जसं ते रेकॉर्डिंग पाठवायचे ना तसं त्यांनी पाठवलं तर आम्ही इकडे सराव करू शकतो. काय पप्या भाऊ, पटतंय ना तुम्हाला मावं म्हणणं? हा, एकदम करेक्ट आहे. ओके, मी थँक्यू बोलते तू. मारी, मी इथं मुक्ताताईचं मन वळवायला आलो होतो आणि बोलता बोलता तिनेच माझं मन वळवलं की. पण पप्या भाऊ, तुम्हाला त्यासाठी एक काम करावं लागेल. नाही, अजिबात नाही. अरे तिला सांगू तर दे. हा, मला माहितीये ना ती काय सांगणार आहे. दादांचं मत परिवर्तन करण्याचा मी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न करणार नाहीये. अहो, पण कोणाला तरी त्यांच्याशी बोलावं लागेलच ना. हा, त्या कुणीतरी मध्ये तुम्ही मला धरू नका. तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या, मी जातो मंडळावरी. पप्या यार, खर तर आपल्यात बोलण्यासारखं काहीच नाहीये. मला एवढंच वाटतंय की या लोकांना आपण लवकरात लवकर घरी पाठवायला पाहिजे. हो, म्हणजे मी पण तोच विचार करतोय. हॅलो हॅलो, हा रेणुकाताई, एक महत्वाची बातमी तुला सांगायची. हा, बोल ना. काय तिकडं घरामध्ये कोणी नाही असं पाहून त्या अंबिका आत्यांनी त्या आर्याला घरात पाहुणे म्हणून बोलवले. म्हणजे आता तिला अडवण्याकरता इकडून सगळे निघालेलेच आहेत, पण नेहमीप्रमाणे मुक्ताताई काही यायला तयार नाही. आणि त्यामुळे दादा लय चिडलेत आणि आता त्या दोघांमध्ये परत वाद व्हायची चिन्ह आहेत. मी तुला असं सांगण्यासाठी फोन केला, म्हणजे जरा अवघडच आहे, पण तुझ्या घरच्यांचं मन जर वळवता आलं आणि त्यांनी मुक्ताताईला घरामध्ये यायची परवानगी दिली तर मुक्ताताईची तिनं दिलेल्या वचनामधून सुटका होईल आणि मग सगळेच प्रश्न सुटतील ना. हा, अरे यार, तुला सांगू का, ही माणसं ना गेंड्याच्या कातडीने बनली. त्यांची अक्कल ठिकाणावर यावी म्हणून किती प्रयत्न करून पाहिले मी. त्यांना त्रास सुद्धा देऊन बघितला, पण त्यांच्यावर कशाचा काहीच परिणाम होत नाही रे. बरोबर आहे ताई, पण ना गा अशी आशा सोडून नाही ना चालणार. आपल्याला प्रयत्न करतच राहावे लागतील. बाय द वे पप्या, तुला आर्या खरंच आवडायची का रे? हा, हे काय मध्येच? अगं मी काय बोलतोय, तू काय बोलतीये? अरे नाही, म्हणजे वहिनीच्या आयुष्यात जेवढी माणसं विघ्न म्हणून उभी आहेत ना त्यात ही आर्या पण आहे.
आणि तिचं लग्न झालं नाहीये म्हणून तिच्यावर वेळ लागायची पाळी आली. आता तू जर तिच्या आयुष्यात असलास तर तुझ्यापेक्षा बेटर कोण असेल? म्हणजे तिला समजून घ्यायला, तिची साथ द्यायला. नाही नाही रेणुकाताई, लग्न झालं नाही म्हणून नाही येड लागलंय तिला. सारंग सोबत लग्न झालं नाही ना म्हणून येड लागलंय. आणि काय ग, तू माझी बहीण आहेस ना, मग माझ्या भल्याचा जरा विचार कर की. अरे भलंच होईल रे, आणि फक्त तुझं नाही सगळ्यांचंच होईल. हा, आणि मस्त बळीचा बकरा बनवा आम्हाला. नाही नाही तसं काही नाही, असं काही होणार नाहीये. तू तसा काही विचार करू नको. तुला वाटत असेल का आता कोणत्या तरी वेगळ्या मार्गानं त्यांच्या घरापर्यंत लग्नाचा प्रस्ताव घेऊन जाता येईल? हो, हाच विचार करत होते. नाही नाही तसं काही नाही. मग आत्ताच्या आत्ता लगेचच्या लगेच तो विचार डोक्यामधून ओके मी थँक्यू करून टाक, म्हणजे काढून टाक. आणि रेणुकाताई बघ ना जरा प्लीज, तुझ्या घरच्यांचं मन वळवता येतंय का ते? त्यापेक्षा मी त्यांना सोडून दिलं तर? नाही नाही रेणुकाताई, अगं असं काय करू नको तू. मला सांग, मुक्ताताईनं एवढा त्याग काय ह्याचसाठी केला का? अगं तुझ्या सुखासाठीच तर केलं ना तिने हे सगळं. आपण त्या उलट ना दोन परिवारांना एकत्र आणता येईल असा काहीतरी मार्ग शोधून काढायला पाहिजे. बरोबर बोलतोय. आता माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढे प्रयत्न करणार आहे. हा, बाय बाय. हा, घरच्यांना आर्या आणि तिची फॅमिली माहितीये. तिच्यामुळे घरात जे घडलंय ते यांना सांगावं का? तिने जे जे कांड केले ते सगळे सांगायला पाहिजे. काय करू? खरंच मी का लपवतेय? सांगते सगळं. तर चहाचं बघा, आणि ती गरम पाण्याची पिशवी आण जरा. शिकून घेतो जरा. आठ आई बाबा, तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या घरची सगळी माणसं मुक्ता वहिनीच्या घरी गेली, आणि आता त्यांना मुक्ता वहिनीला घेऊन घरी परत यायचं. पण तसं काहीच घडत नाही, कारण मुक्ता वहिनीने तुम्हाला जो शब्द दिलाय अनफॉर्च्युनेटली तिला तो पाळावा लागतो. शब्द पाळणं केव्हाही चांगलंच आहे ना, पण तुझी आमच्याकडून अपेक्षा काय आहे? नाही म्हणजे तू आमच्यावर जे अत्याचार करतेस ते आम्ही सहन करतोच आहे ना. ठीक आहे, तसं जर असेल तर मग आता या क्षणी माझे तुमचे सगळे वाद आपण मिटवून टाकू. तुम्हाला जशी हवी आहे ना तशी आदर्श सून बनून राहील. मी माझं युट्यूबवरचं किचन बंद करेन आहे. खरंच तुम्हाला कोणालाच कामाला हात नाही लावू देणार. गरीब गाय किंवा घर कोंबडी तुम्ही जे बनवाल ते बनेन. पण प्लीज तुम्ही स्वतःहून मुक्ता वहिनीला घरी जायला सांगा. पण जर तुम्ही सांगणार नसाल तर माझ्या आयुष्यातले सगळ्यात प्रिय म्हणजे माझे दादा, त्यांची शपथ घेऊन सांगत्या, इथून पुढे या घरात एकही क्षण शांतता राहणार नाही. तू तुझ्या वागणुकीत बदल करून आदर्श सून म्हणून राशील? हो, आम्ही सांगू ते सगळं तू ऐकणार? हो, ऐकणार. आणि मुक्ता वहिनी माझ्यासाठी जर एवढा त्रास सहन करू शकते तर मी एवढा तर नक्कीच करू शकते ना. आई मी हात जोडून विनंती करते, तुम्ही मुक्ता वहिनीवर ज्या अटी लादल्यात ना त्या प्लीज मागे घ्या. ठीक आहे, आम्हाला थोडा वेळ द्या. दिला. दादांना आणि घरच्यांना समजवायला पाहिजे, नाहीतर सगळंच अवघडून बसेल. बरोबर. हा बघ पप्या, काय रे? हा इथे काय करतोस? काय करतोय? कुठं काय करतोय? काय नाही काय म्हणजे थांबलं असं सहज कुठं? तुमचा
तुमचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय. कुठं काय सांगतोय? ए काय सांगतो रे? ए पप्या काय? हे हे असंच तुम्ही जेव्हा लपवता ना तेव्हा तुमचा चेहरा असा होतो. तुम्ही आता तुमच्या मुक्ताताईला पण नाही सांगणार का? अगं पण सांगण्यासारखं काही नाहीच आहे ना, तर काय सांगणार? पप्या भाऊ, तुम्हाला पण माहित आहे की तुम्ही मायापासून काहीतरी लपवताय आणि तुम्ही जास्त वेळ नाही लपवून ठेवू शकत. त्यामुळे सांगा आता काय झालंय?